सुट्टी वा. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या भरपूर शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आईंनी छानपैकी पूजा केली आहे देवांची. आज बैठक आहे त्यांची. आत्ता सुटेल. कुमार आणायला गेला, आरू त्यांच्या सोबत गेलाय. श्रीकृष्णाला तुळशीचा हार पण आईने आणलेला आहे. प्रसन्न प्रसन्न वाटतंय सगळं. आज पुरणपोळ्यांचं नैवेद्य आहे. कालच आईंनी पुरण वाटून ठेवलं आहे. आज पुरणपोळ्या करायच्या आहेत. पुढे बिरड्याची भाजी असेल आज. अरू बाहेर गेला आहे, तोपर्यंत जितके काढता येतील तितके काढते. तो आल्यानंतर तो 100% ह्याच्यामध्ये नासधूस करायला येणार. त्याच्यामुळे पटापट जितके काढता येतील तितके काढून घेते. बारक्या पोरांना काय खायला द्यायचं म्हणजे अर्ध्या गोष्टींची नासाडी असते. अभी चल रहा है पुरणपोळी. आज का नैवेद्य. आज ये खाने के लिए. पहिले नैवेद्य दाखवायचं अजून दाखवायचं. हे घरी बनवलेलं तूप, मस्त तूप आणि पोळी. आमच्याकडे कटाची आमटी करत नाही. मी पहिल्यांदा कटाची आमटी माझ्या मैत्रिणीकडे स्नेहलकडे खाल्ली होती, तेव्हा मला समजलंच नाही हे काय आहे, कारण मला ही पद्धतच माहिती नव्हती. पुरणपोळी विथ कटाची आमटी. आमच्याकडे पुरणपोळी फार फार दूध तूप असं ह्याच्यासोबत खाल्ली जाते किंवा नुसती खाल्ली जाते. कटाची आमटी मला माहीतच नव्हतं. आम्ही डॉक्टर अंकलकडे आलेलो. अरू तर बरं झाला, पण आम्ही दोघे इन्फेक्ट झालो. कुमार जास्त, त्याला ताप सर्दी खोकला अंगदुखी सगळंच आहे. मला अजून ताप नाही आलेला. सर्दी खोकला थोडीशी सुरुवात झालेली आहे. घेतले टॅबलेट्स. हे शोनपापड. या क्लिप्स मी रितसर शूट केल्या होत्या. आपल्या नवीन कॅमेऱ्यामध्ये शूट केल्या होत्या. काहीतरी अडचण आली आणि त्याच्यामुळे ऑडिओ कॅप्चर नाही झालेला. जेव्हा मी शूट करत होते तेव्हा लक्षात नाही आलं. आता एडिटिंगच्या वेळेला लक्षात येतं की ऑडिओ कॅप्चर नाही झालेला. कॅमेरा अजून नवीन आहे, त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या सेटिंग्स एक्सप्लोअर करताना काहीतरी झालं असेल, ज्याच्यामुळे ऑडिओची सेटिंग काहीतरी हल्ली गेली आणि कॅप्चर नाही झालं ऑडिओ. त्याच्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर देते आहे. आणि 1-2 दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत, कारण की तब्येत बरी नव्हती. सध्या हवामान पावसाचं झालं आहे, त्याच्यामुळे पहिले आरू आजारी पडला, त्याला ताप वगैरे आला आणि नंतर मी कुमार असं आम्ही आजारी पडलो. तर आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, कारण की कंटेंट शूट करण्यासाठी तेवढी एनर्जी नाही आहे. तर मी ह्याच शूट केलेल्या क्लिप्सना व्हॉइस ओव्हर देते आहे. तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते. तर मी तुम्हाला सांगते आहे की कोहळ्याचा ज्यूस करते मी सकाळी. सुरुवात माझी त्यानेच होते. तर वरचं जे हिरवं साल आहे ते काढून घ्यायचं, मधल्या बिया काढून घ्यायच्या आणि जो व्हाईट पार्ट असतो जे असं थोडं टणकसर असतं त्याचे काप करून मग ते मिक्सरला किंवा ज्युसरला हे करून मग गाळून प्यायचं असं. आणि मीठ नाही टाकायचं, हवं तर तुम्ही लिंबू पिळू शकता. सध्या तरी आमच्या घरामध्ये कोहळ्याच्या ज्यूसचे गिऱ्हाईक आम्ही दोघंच आहोत, मी आणि आई. मी जास्त पिते, आई थोडंसं पितात. पण खरंच सांगते फार जास्त फायदेशीर आहे कोहळ्याचा ज्यूस. त्याने खूप ताकद पण येते. तर तुम्हाला जर कधी आजारी वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही हे नक्की प्या. तुम्हाला लगेचच खूप जास्त एनर्जी फील होईल, कारण की ह्याला संस्कृतमध्ये कुष्मांड असं सुद्धा म्हटलं जातं या फळाला. आणि कुष्मांड म्हणजे आईचं उदर, ज्याच्यात सगळी एनर्जी असते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की पिऊन बघा, खूप जास्त तुम्हाला ताकद वाटेल आजारी असताना. आणि असंही रोज रोज पीत जा, कारण की खूप फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी सुद्धा आणि आपलं पोट साफ करण्यासाठी सुद्धा. पोट साफ तर आपल्याला आजार पण नाही जडत. त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की प्या कोहळ्याचा ज्यूस. एवढाही काही वाईट नाही लागत. मला तर खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसलेत त्याच्यामुळे. इथे काय झालेलं, आरू बाकी कोणाच्याकडून दूध पित नव्हता, फक्त सानिकाकडूनच तो दूध पित होता. आणि ॲक्च्युली आता त्याला बाटलीने दूध पाजणं आम्ही कमी केलं आहे. ग्लास सुरू केलेला मध्यंतरी, ग्लासने तो व्यवस्थित प्यायचा. पण त्याला काय वाफरा आलं मध्यंतरी की तू पाणी बिलकुलच प्यायचं कमी केलं त्याने, म्हणून मग पुन्हा बाटलीने सुरू केलं. कारण बाटलीने मग तो थोडं तरी चुकून प्यायला लागला. त्याच्यामुळे आता पुन्हा त्याची बाटली थोडे दिवस चालू झाली होती, पण आवर्जून मला त्याची बाटली आता काढून टाकायची आहे पूर्णपणे. अरुने खेळण्यांचं थैमान घातलं होतं हॉलमध्ये, तेच तुम्हाला दाखवत होते की ते पसारा झाला आहे ते. ॲक्च्युली ही सगळी खेळणी जुनी आहेत त्याची. ती एका पिशवीत भरून इतके दिवस वरच्या खणामध्ये ठेवून दिली होती, पण आता ती खूप दिवसांनी पुन्हा
त्यांना काढली तर थोडं नाविन्य म्हणून तो त्यांच्याशी खेळला, परत बोर झाला, ती तशीच टाकून दिली. लहान मुलांना आपण किती महागाची खेळणी आणली ना तरी ते त्यांच्याशी 2-3 दिवसच खेळतात, जास्त काही त्यांना नको असतं. आणि मग घरातलीच काहीतरी भांडी, कुठेतरी पडलेला सेल, असं काहीतरी त्यांना आवडतं खेळायला. आभा आली होती अरूसोबत खेळायला. आभा माझी पुतणी, म्हणजे माझे दुबईचे दीर जाऊबाई आहेत ना त्यांची मुलगी आभा. आता तुम्ही हे सुद्धा विचारता काही जण नवीन आपल्यासोबत जोडले गेलेत आपले व्ह्युअर्स ते, की राकेश दादा तुझे सख्खे दीर आहेत का? तर सख्खे चुलत दीर आहेत, कुमारच्या सख्ख्या काकांचा मुलगा आहे तो, आणि आभा त्यांची मुलगी आहे. माझे सख्खे दीर आहेत कुशलदादा. खूप जणांचा प्रश्न असतो म्हणून सांगितलं. तर आबासोबत काहीतरी गप्पा मारत होते. ॲक्च्युली ती म्हणत होती तुझे केस मला आवडतात, तर मी तिला दाखवले मला माझे केस नाही आवडत कारण ते खूप पातळ झालेत सध्या. तर ती म्हणत होती की तिला आवडतात. तर असंच आमचं थोडंसं डिस्कशन झालं, दुबईला पाणी कसं असतं, मग त्याचा केसांवर काय परिणाम होतो, असं वगैरे काहीतरी आमचं डिस्कशन झालं होतं तेव्हा. पण ते काही ऑडिओमध्ये व्यवस्थित कॅप्चर झालं नाही. ताई अरूला हसवत होत्या, खेळवत होत्या, ते मस्त कॅप्चर झालं आहे. तुमच्यापैकी खूप जण कमेंट्समध्ये सांगतात सुद्धा की ताई अरूला छान बघतात म्हणून. तर येस, फॉर्च्युनेटली टचवूड की ते खूप आनंदाने सांभाळतात, प्रेमाने सांभाळतात त्याला. अरूलाच कधी कधी वापरं भरतं आणि तो मला सोडतच नाही, मम्मी मम्मी करत राहतो. त्याच्यामुळे फक्त जेवण भरवताना मला थोडंसं लक्ष द्यावं लागतं. ताई त्याला भरवतात आणि मला त्याच्या शेजारी बसून त्याला हसवावं लागतं, खेळवावं लागतं, तेव्हा मग तो जरा पटपट जेवतो. फक्त ताई एकट्याच त्याला भरवायला गेला की मग तो थोडे नखरे करतो, चिडचिड करतो, जेवत नाही व्यवस्थित, म्हणून मला त्याच्या शेजारी बसायला लागतं. आणि आंघोळ घालताना त्याला कोणी दुसरं चालत नाही, त्याला माझ्याचकडून आंघोळ घालायची असते. या फक्त 2 गोष्टी असतात, बाकी ताई त्याला एकदम उत्तम सांभाळतात. इथे तो स्वामींच्या मूर्तीसोबत थोडा खेळत होता, म्हणजे खेळत होता बोलणं योग्य आहे की नाही, पण मी त्याला करू देत होते जे तो करतोय ते, कारण की तो जितका फॅमिलियर होईल स्वामींशी तितका तो जास्त त्यांच्याशी कनेक्ट होईल. जस्ट बिकॉज तो देव आहे त्याच्यामुळे मी त्याच्या हातात न देणं वगैरे मला योग्य वाटत नाही. जितकं आपण देवाला आपला मित्र म्हणून समजू, जितकं आपण त्याच्याशी कनेक्ट होऊ तितकं आपल्यासाठी चांगलं आहे असं मनोमन मला वाटतं. मी चूक असेल सुद्धा, पण ते मला वाटतं. त्याच्यामुळे मी अरूच्या हातात देण्यापासून हे नाही करत, फक्त इतकी काळजी घेते की ते त्याच्याकडनं खाली नाही पडलं पाहिजे. पण अदरवाईज मी त्याला स्वामींची मूर्त हाताळू देते, कारण की त्याने तो जास्त कनेक्ट होईल असं मला वाटतं. आणि मी तुम्हाला इथे सांगत होते की तो आजारी होता ना, तर त्याच्यामुळे मी रात्री त्याच्या डोक्याजवळ मूर्त ठेवली होती स्वामींची, जेणेकरून त्याला जरा व्यवस्थित झोप लागावी, कारण तो खूप असा कणत होता जेव्हा त्याला ताप आलेला आदल्या रात्री तेव्हा. आयो आडुडी मस्त आहे ना वाजव. तो बोलतोय असं कसं, कलर कसा चेंज झाला. आबा दीदीला थँक्यू बोल. थँक्यू आबा दीदी. अशू काकी थँक्यू. हे बघ न्यू टॉय आहे, हे काहीतरी न्यू आहे, इंटरेस्टिंग. अँड दिस इज फॉर तशू दादू. थँक्यू काकी. तशू दादू खुश होईल. छोटी मुलगी आली आमच्याकडे, प्रिन्सेस आभा. आणि एवढ्या लहान बाळासाठी कायच घेणार, तेच तर. वाव बघ मस्त आहे. हे कुठे टाकायचं, हे कुठे टाकायचं, ह्याच्यात टाकायचं. वाव हे जड आहे, असं टाक. वाव. वाजलेत संध्याकाळचे 5:15, ऑलमोस्ट वाजून गेले. बाकी सगळे जण गेलेले आहेत बाहेर. आज दुपारी साहेब जेमतेम 1 तासभर झोपले, त्याच्यात पण तो 4 वेळा उठला असेल, आणि त्याच्यानंतर जो उठला तो काही पुन्हा झोपला नाही. मग त्याची आंघोळ केली. ताप आलेला असताना आंघोळ करणं मला योग्य वाटतं, त्याने आपल्याला एकंदरीत फ्रेश वाटतं, आणि लहान मुलांना पण, आणि डॉक्टर पण सांगतात करायची आंघोळ. त्याच्यामुळे त्याची छान आंघोळ केली. मग तो मस्त खेळतोय. एकदा मी औषध पण देणार नव्हते कारण इतकाही ताप नव्हता, पण थोडं जेव्हा त्याला झोपवायला घेतलं ना तेव्हा जरा जास्त अंग मला त्याचं गरम वाटलं. सकाळी मी थर्मोमीटरनी चेक केला होता, इट वॉजन 100. तर असं सांगतायत डॉक्टर्स की जर 100 ताप नसेल तर औषध नका देऊ, 100च्या पुढे गेल्यावरच द्या. तसं करते मी फॉलो, पण आज मी देऊन टाकलं त्याला, जरा जास्त गरम लागलं ते सांग. त्याच्यानंतर मग खेळतायत साहेब मस्त, नाही तर जरा आमची रडी लागलेली बट आता ओके वाटतायत जरा. थोड्या वेळाने काय सांगता येत नाही, कारण संध्याकाळी जनरली ताप चढतो ना असं. बट लेट्स सी, अजून तरी तो फ्रेश आहे. पाणी सांडवून कोणी घेतलं, पाणी कोणी सांडवलं, अरुणी. आरू शुटी. माझा पोरगा माझ्यावर गेलाय, काहीही पिऊ शकतो. कोहळ्याचा ज्यूस तर पितोच तो, जेव्हा मी बसते प्यायला तेव्हा येतोच तो, मी नाही दिला तरी तो ओरडून ओरडून पितो. आणि आता ग्रीन टी पण पितो. थांब रे बाबू, मला पिऊ दे.
अरे मला येड्या. जेव्हा हा सगळा असं पितो कडवट वगैरे गोष्टी तेव्हा घरचे बोलतात तुझ्यावर गेला. मी पिऊ शकते ना. संध्याकाळी आम्ही गेलो नर्सरीमध्ये. कुंड्या घ्यायच्या होत्या आणि काही रोपं घेतली तऱ्हेतऱ्हेच्या जास्वंदीची. एक केशरी जास्वंद, एक लाल धम्मक जास्वंद आणि एक गुलाबी जास्वंद. गुलाबाचं टवटवीतवालं एक रोप घेतलं. आमच्या घरी जी आहे ती गावठी गुलाब आहे, ज्याच्या पाकळ्या थोड्या वेळाने गळून पडतात अशी गुलाब आहे. ते एक टवटवीत आपण कोणाला तरी भेट देतो तसंवाला जे गुलाब असतं ना त्याचं एक रोप घेतलं आणि बाकाळी लाल बाकाळीचं एक रोप घेतलं आणि गांडूळ खत घेतलं. त्याच्यासाठी गेलो होतो नर्सरीमध्ये. नंतर आम्ही गेलो हनुमान मंदिरामध्ये. ॲक्च्युली मी याच शहरात वाढलेली आहे. लहानपणापासून भरपूर वेळा मी ते मंदिर पाहिलेलं आहे. बाजारामध्ये जाताना प्रत्येक वेळेला ते मंदिर पाहिलं आहे, बाहेरून पाहिलेलं आहे. पण आज पहिल्यांदा अरू आणि कुमारसोबत प्रत्यक्ष आतमध्ये जाऊन हनुमानांचं दर्शन घेण्याचा योग आला. पहिले तर दर्शन देवाचं घेतलं, हनुमानाचं मुख्य प्रतिमेचं, मुख्य मूर्तीचं. त्याच्यानंतर बाहेर थोडंसं आल्यानंतर उजव्या हाताला होती गजानन महाराजांची मूर्ती, तिथे दर्शन घेतलं. थोडंसं अजून वळून आल्यानंतर होती दत्त महाराजांची मूर्ती, तिथे दर्शन घेतलं. नंतर साईबाबांची मूर्त होती, तिथे दर्शन घेतलं. आणि सगळ्यात शेवटी माझं लक्ष गेलं स्वामींच्या प्रतिमेकडे. स्वामींची सुंदर मोठी अशी तिथे फोटो प्रतिमा लावलेलं होतं. सगळ्यात शेवटी तिकडे लक्ष गेलं आणि ज्या क्षणी तिकडे लक्ष गेलं ना अश्रूच ओघळले. म्हणजे माझ्या मनातून असं निघालं स्वामींप्रती की शेवटी तुम्ही मला बोलवलंतच किंवा शेवटी तुम्ही मला दिसलातच, असेच भाव होते. आणि मी जसं बघितलं ना त्या साईडला, त्या दिशेला, असं मला अश्रूच ओघळले. आता तुम्हाला मी सांगते तर तुम्हाला काय माहिती तितकं जाणवणार नाही, पण मला हे त्यावेळेला जेव्हा जाणवलं ना, म्हणजे मी आणि स्वामीच जाणू शकतात की तो भाव काय होता. म्हणजे एकदम डोळेच माझे भरून आले, वेगळंच काहीतरी. तिथे भिंतीवर ना हनुमान चालीसा लावली होती, तर मी ती वाचत होते, पण तरी माझे अश्रू काही थांबतच नाही. मी आपले डोळेच पुसते, पण खूप मस्त वाटलं ते. आणि पहिले लक्षच नाही ना गेलं त्या प्रतिमेकडे. मला वाटलं तेवढ्या मूर्त्या आहेत फक्त, स्वामींच्या फोटोकडे लक्षच नाही माझं. नंतर मग कुमार तिथे फोटोजवळ गेला, अरू त्याच्या कडेवर होता आणि मग मी शोधायला लागले हे दोघं कुठे गेले. मग मी तिकडे बघितलं तर ते तिथेच होते आणि स्वामींची प्रतिमा पण तिथेच होती. मग मात्र मला जे रडू आलं ते मी म्हणजे सांगूच नाही शकत. खूप छान अनुभव. दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. पावसाळ्याचं सीझन आहे, सगळ्यांनी काळजी घ्या, प्रकृतीची सुद्धा आणि बाहेर सुद्धा. कुठे घसरून पडू नका. माझं कधी खरं पण नको होऊ दे बोललेलं हे वाक्य. सगळे व्यवस्थित राहा. पुन्हा लवकर भेटू. काळजी घ्या.